नमस्कार, लातूर पॅटर्न न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. पाहूया आजची विशेष घडामोड. महसूल मंत्री लातूर तहसीलदाराच्या मनमानी कारभाराकडे लक्ष देतील का? लातूर तहसील कार्यालयातील कथित मनमानी कारभाराबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. विविध कामासाठी सर्वसामान्य नागरिकांना वारंवार हेलपाटे घालावे लागत असल्याने ते तक्रार करत आहेत. त्यांनी विचारणा केली असता साहेब कुठे आहेत, साहेब मॅडम सोबत आहेत, साहेब कुठे आहेत, साहेब मीटिंगमध्ये आहेत, अशी उत्तरे त्यांना ऐकायला लागत आहेत. अनेक प्रकरणामध्ये नियमांची मनमानी पद्धतीने अंमलबजावणी होत असल्याचा आरोपही नागरिकांकडून लातूर तहसीलदार सौदागर तांदळे यांच्यावर होत आहे. यामुळे राज्याचे कर्तव्यदक्ष महसूल मंत्री बावनकुळे साहेब या मनमानी कारभाराकडे लक्ष देतील का, असा सवाल नागरिकांकडून होत असून पाहूया ते काय म्हणतात. एलटी असताना मातोश्रीच्या कामाची आम्हाला ऑर्डर दिली बाबळगावच्या, त्याची 3,61,000 रुपये रॉयल्टी कट झालेली आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटनं कट करून दिलेली आहे. त्याच्यानंतर तांदळे साहेबाकडे गेलं तर काम चालू करायची परवाना देतो म्हणून बोलवतात आणि ॲडव्हान्स चेक 5 लाख जमा करा. कुठून जमा करा चेक? 10 वेळा राऊंड मारलेले आहेत मी तिथं. त्यांनी काय मला अजून ऑर्डर दिलेली नाही आहे. अर्ध काम मी कंप्लीट केलेलं आहे, अर्ध बाकी आहे. डबल रॉयल्टी का भरायची काय त्यांनाच माहिती सर. ओनली वन त्यांचं मनाचा कारभार चालू आहे. बिडवे साहेबाकडे मी गेल्यानंतर बिडवे साहेबांनी मला GR दाखविला की बघा म्हणला ह्याची रॉयल्टी कट झालेली आहे. ही साहेबाला तहसीलदार साहेबाला दाखवा. तहसीलदार साहेबाला दाखवले, तहसीलदार साहेब टेबलवर असं फेकतात, असं फेकतात. आपला काय रोष आहे तहसीलदारावर? आता काय माहित, त्यांनाच माहित सर. 1-2 गाड्यावाल्याला जगवायचं नाही, मोठ्या मोठ्या लोकांना जगवायचं आहे. दुसरं काय सर? दनादन गाड्या दुसऱ्याच्या चालू आहेत. आमचं काय? हां, हप्ते घ्यायचं, दुसरं काय? हप्ते नाही दिले आणि हप्ते दिले तर बी गाड्या पकडून मध्ये घातलेल्या आहेत सर. हप्ते दिल्यानंतर हां, हप्ते दिल्यानंतर सुद्धा मधून गलतीनं आली मध्ये भरा फाईन. आणि ती फाईन भरायला सुद्धा आम्ही गरीब माणसं व्याजाने पैसे काढायचं, घरातलं सोनं वगैरे काढून काय एक ट्रान्सजेट करून, तरी सुद्धा त्या गाडीला सोडवायला 8 दिवस लागतात. 3 वेळा मी ऑनलाईन केलेला आहे रॉयल्टी भरण्यापायी. मला एकही वेळा रॉयल्टी दिलेली नाहीत. पहिलं पैसे टाका. रॉयल्टी गेली ते लिकायला हिथंच वाटून पैसे खतम जातात. ती रॉयल्टी तर पुन्हा गव्हर्नमेंटला कधी जमा होईल ती माहीत नाही आहे. हकीकत ही चालू आहे. ते शासन खाती जमा होत नाही असं म्हणताय सर. रॉयल्टी तुम्ही ऑनलाईन करू शकता. जेव्हा ते तहसीलदार साहेब म्हणतात तेव्हाच रॉयल्टी फटते. त्यांच्याकडून जाऊन साईन घ्यायला लागते. तिथले कामच होत नाही आहे. 10 दिवस तुम्ही राऊंड मारा. त्यांच्या घराचं काम चालू आहे, मुरुम वाळू असेल. हो, काय नाही जोरात चालू आहे सर. खोपेगावला चालू आहे, इकडे चालू आहे, पार्टनरशिप चालू आहे, गरीबाचं पोटच मारून चालू आहे ना सर. मला काय म्हणायचे, तहसीलदारांच्या इथं ज्यावेळेस वाळू लागते त्यावेळेस गाड्या येतात. तहसीलदारांना त्यांना रॉयल्टीची जरूरत नाही ना. त्यांना बांधकामाला मुरुम लागतो, खडी लागते, सगळ्या विटा लागतात. त्यावेळेस ज्या गाड्या येतात त्याला काही गरज नाही. तेव्हा गरज नाहीये. आता मध्ये खोपेगावला मुरुम टाकलेला आहे, त्या टायमाला पण रॉयल्टीची जरूरत नाही. रॉयल्टी कुणाला पाहिजे? आम्ही खाल्ल्या लोकाला, जास्त उड्या मारणाऱ्याला, त्यांच्या कामाला नाही. त्यांच्या कामाला रॉयल्टीची जरूरत नाहीये. धडाने चालू आहे. कुठलं महागल्लं तुम्ही तहसीलदारचं काढता आणि समोरल्याला दबाव काढून त्याला म्हणता तुम्ही रॉयल्टी भरली नाहीये. ह्याचा अर्थ काय? पुन्हा 10 दिवसात जिकडे तिकडे मेटर. आम्हाला का माहित नाही का? सरकार एकीकडे म्हणते की आम्ही विकास कामं करतोय आणि विकास कामाला विलंब प्रशासनाचीच लोक करायला लागले. सर कुठं करू देते तो प्रशासनाचे लोक काम विकास? हां, उगं ती पेपरावरलं झालं, तुम्ही केलं ना, पुन्हा इकडे काय द्यायला ती सांगा. करून देणार नाही तुम्हाला काम सरळ. आज तुमची काय मागणी आहे? एवढीच मागणी आहे सर माझी. आमच्या ऑर्डर आहेत, आम्ही लिगली रॉयल्टी कट झालेले आहे. मला कामं सरळ पद्धतीने करू द्या. या तर तुम्हाला हप्ते घ्यायचे तर हप्त्याच्या हिशेबाने चालू द्या. आम्हाला काय घेणं देणं नाही. गाड्या तर पकडू नका ना, कमसे कम एक ठेवा ना कुठलं तरी. आमच्याकडं रॉयल्टी असताना तुम्ही हप्ते घेता, चला मान्य आहे. काहीतरी माणूस दबल्याला राहतं या. तुम्ही गाड्या पकडून आणला दुसऱ्याच्या खाली ट्रॅक्टर न्यायला, म्हणजे काय विषय काय आहे? हां, त्या माणसाला अटॅक आला, 2 ब्लॉक झाल्या. तर मग कोण मरला जीवला? ह्यांना काय पडलंय का? ह्यांचं पुन्हा मुंबई चालूच आहे की कुठं बंद आहे का? म्हणजे एकीकडून आम्ही करतोय, हो, विकास कामं करतोय हे पण दाखवायचं आणि तुमच्यासारख्या म्हणजे गोरगरीब लोकांना सरळ आहे सर, सरळ आहे. करून पैसे घ्यायचे. आता मला माझी गाडी घरी असेल, आणायचं तिथं लावायचं आणि गाडी पकडली मुरुमाला, तिथं मुरुम टाकलेला, तिथली फोटो काढायची आणि मध्ये गाडी जमा करायचं. काय विषय आहे? काय बी त्यांच्या पाय मोठं नाही. पेपरावरलं काहीच विषय नाही सर. त्यांच्या हातातच आहे ना सर्व. मेन त्यांच्या हातातच आहे ना. काळं पिवळं करायचं, काय निळं करायचं, कुणाला असं पाठवायचं कुणाला असं पाठवायचं, त्यांच्या हातात आहे. दुसरं काय? गरिबाला तरी जगू देत नाहीत.
तेवढा आहे. त्यांनी मोठ्या मोठ्या ज्याच्या 50 गाड्या आहेत 20 गाड्या आहेत त्यांना बरोबर त्यांनी सपोर्ट करणार. 1-2 गाड्यावाल्याला तर सर्वाला झोपिलेल्या त्यांनी कवर कुठून करायचं, कुठून दाखवायचे केसेस, ही पकडा खाल्ल्या लोकाला. त्यांच्याकडून पैसे बी घ्यायचे बी घ्या. ती मादरच्या तू व्याज आणि पैसे काढतो, घरचं सोनं ठेवतो, काय काय त्यालाच माहिती ना हो सर. ठीक ठीक. हां